कसूब मुंडे आपण समालोचक मध्ये यायचे कसूब. तर दुसरा सेमीफायनलचा सामना इथे मैदान सुरू होतोय. काटे विपक्ष गौरीपाडा 5 षटकांचा सामना असेल आणि पहिले षटक येतो गोलंदाज संदीप फुटाणे तर सेकंडला फलंदाज रवी म्हात्रे. पहिलाच फटका रवी म्हात्रे. टिपिकल शॉट ब्रँडेड षटकार. या दरम्यान आपण बघतो आपले सर्वांचे लाडके ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व आमच्या T20 ग्रुपचे आधारस्तंभ विनोददादा पाटील यांचे आगमन होते आमच्या व्यासपीठावरती. फलंदाज रवी म्हात्रेने आगाज केले षटकाराने. मात्र संदीप फुटाणेचं स्वागत केलं मी षटकाराने. फलंदाज रवी म्हात्रे यावेळेस मात्र अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. दुसऱ्या सेमीफायनलचा सामना आपण बघतोय. आकर्षण संघ अंतिम फेरी गाठतोय. सतत या मैदानाचा आपण विचार केला तर तब्बल 4 वर्ष वाट बघावी लागली आकर्षण संघाला ट्रॉफी पटकावण्यासाठी या मैदानामध्ये. आजच्या दिवसात मात्र प्रतिम 48 धावा करत असताना खांबालपाड्यासारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलं मी म्हणेल आणि 5 षटकामध्ये 49 धावा चेस करून दिल्या नाही. रितेश माईने अप्रतिम क्षेत्ररक्षण अप्रतिम गोलंदाजी दाखवली मैदानामध्ये. यावेळेस मात्र मिस्टामिंग स्ट्रोक आहे मात्र फलंदाज इथे बाद होतोय. बॅटिंग साठी आले होते क्षेत्ररक्षक तकदीर आणि पहिला झटका बसतोय मैदानामध्ये गौरीपाडा संघाला. रवी म्हात्रे बॅक टू पॅव्हेलियन. मात्र रवी म्हात्रेची खेळी संपुष्टात येतोय. 2 दिग्गज खेळाडू आपण बघतोय मैदानामध्ये. एक बाजूला आपण बघतोय रवी म्हात्रे मात्र बाद होतोय. 2015 मध्ये आम्ही सुप्रीमो चषक मध्ये सुद्धा खेळताना बघलो होतं. ते म्हणजे फलंदाज रवी म्हात्रे. तर त्यानंतर 2016 आपण बघितलं शांतिरत्न काठी संघाचे संघनायक होते अनंत पाटील. असे 2 दिग्गज खेळाडू आपण बघतोय मैदानामध्ये. मात्र संदीपला पहिल्या चेंडूवरती षटकार आला मात्र दुसऱ्या चेंडू डॉट आणि तिसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद. यावेळेस मात्र हेमंत म्हात्रेच्या बॅट मधनं चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी गुड शॉट. मास्टर पहिल्या चेंडूवरती रवी म्हात्रेच्या बॅटमधून षटकार होता मात्र दुसरा चेंडू डॉट गेला. तिसऱ्या चेंडूवरती फलंदाज रवी म्हात्रे बाद झाला आणि चौथ्या चेंडूवरती हेमंत म्हात्रे स्वतः संघनायक मैदानामध्ये सलामीला आलेत आणि त्याच्या बॅटमधनं षटकाराने आपला आगाज करतोय. षटकाराने आपलं खातं उघडतोय फलंदाज हेमंत म्हात्रे. तर 9 सेकंडला फलंदाज विश्वास म्हात्रे. संदीप यावेळेस मात्र चेंडूला सन्मान दिलाय. बघा चांगल्या चेंडूला सन्मान दिला मी म्हणेल फलंदाज हेमंत म्हात्रेने. एक सिंगल कंप्लीट केली आहे. स्ट्राइक रोटेट केले विश्वासकडे आणि संघाची धावसंख्या 1 ने वरती दाखल करता होत्या त्या 13 धावा. एक गडी बाद 13 धावा. अजूनही पॉवर प्ले मधला एक चेंडू शिल्लक आहेत. मेन पंच कैलास पोरजे आणि स्क्वेअर लेगचे पंच आहेत सागर गायकवाड. पंच आपण बघतोय मैदानामध्ये. मात्र संदीपने आतापर्यंत 5 चेंडूत 13 धावा दिल्या आहेत. यावेळेस मात्र मिस्टर स्ट्रोक होता मात्र फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बीट होतोय. चांगले क्षेत्ररक्षण दाखवले मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये
2 धावा तोपर्यंत मिळतात. विश्वास मात्र 2 धावाने आपलं खातं उघडतोय. षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपतोय पॉवर प्लेचा आणि गौरीपाडा संघाची धावसंख्या ती 1 गडी बाद 15 धावा. व्यासपीठावरती आपण बघू शकाल आमचे मान्यवर आपले सर्वांचे लाडके व ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमच्या T20 ग्रुपचे आधारस्तंभ विनोददादा पाटील, त्यानंतर साई शेलारला सुद्धा आपण बघू शकाल विद्यमान नगरसेवक, त्यानंतर अनंत म्हात्रे साहेब नांदिवलीचे, त्यानंतर संतोष बेडेकर अगसन, त्यानंतर प्रफुल्लदादा पाटील असे आमचे मान्यवर व्यासपीठावर आमचे उपस्थित आहेत. मात्र पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपतोय. 5 षटकांचा सामना आपण बघतोय मैदानामध्ये आणि धावपलकर धावा आहेत त्या 15 धावा आपण बघू शकाल. P1च्या पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं दुसरं षटक म्हणजे गोलंदाज राज पाटील. पहिल्या दिवसात अप्रतिम कामगिरी करून 2 सामने जिंकले होते काटेज संघाने. आजच्या दिवसात उंबरली सारख्या बलाढ्य संघाला क्वार्टर फायनल मध्ये पराभूत करून काटेज संघाने सेमीफायनल पर्यंत मजल मारली मैदानामध्ये. मात्र एक सिंगल धाव येते धावपलकावरती. हेमंत म्हात्रेला 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावपलकर धावतात त्या 16 धावा. धावा आपण बघू शकाल धावपलकावरती. पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज राज पाटीलचा वापर केला जातोय. मागच्या सामन्यात उंबरली संघासमोर 4 षटकात 39 धावा चेस केल्या होत्या. फलंदाजी करत असताना काटेज संघाने राज यावेळेस मात्र गती परिवर्तन, चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती होते. पहिल्याच दिवसात आपण विचार केला विशाल चौधरीने पहिल्या सामन्यात अप्रतिम कामगिरी दाखवली होती. त्यानंतर अनंत पाटील असो, आजच्या दिवसात सुद्धा अनंत पाटीलने अप्रतिम कामगिरी दाखवली आहे. गोलंदाजीचा विचार केला आपण संदीप फुटाणेने अप्रतिम गोलंदाजी दाखवली उंबरली संघाविरुद्ध. 1 षटकार संदीपला लागला होता तरी संदीपने फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज राज पाटील. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय 18 लांकात रिझन मधना. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय मैदानामध्ये. क्षेत्ररक्षक होते संदीप फुटाणे. तोपर्यंत 2 धावा इथे मिळत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावपलकर धावत आहेत त्या 18 धावा. एक चांगली सुरुवात बघायला मिळते कारण की रवी म्हात्रेने आगाज केलं होतं षटकाराने. एका बाजूला आपण बघतोय काटेज संघ तर दुसऱ्या बाजूला गौरीपाडा संघ. काटेज संघाचा विचार करता नाईट स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी, तर डे स्पर्धांचा विचार केला तर गौरीपाडा संघाची अप्रतिम कामगिरी. राज यावेळेस मात्र पुन्हा एकदा गती परिवर्तन वारंवार आपल्याला बघायला मिळतोय. स्लोअरवन चेंडू आपल्याला बघायला मिळतोय मैदानामध्ये. राजच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची समाप्ती होते. आपण एका बाजूला बघितलं गौरीपाडा संघ याच मैदानात चॅम्पियनशिप पटकावली होती. मानपाडा संघाने स्पर्धा आयोजित केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी एक स्पर्धा झाली वायले नगर येथे. त्या स्पर्धेतील उपविजेता संघ तो म्हणजे गौरीपाडा संघ. ग्रामीण विभागामधनं गौरीपाडा संघ अंतिम फेरी गाठली होती. तर ओपन संघामध्ये एक संघ त्या स्पर्धेत फायनल मध्ये आला होता आणि शहरी संघाने ती स्पर्धा जिंकली होती आणि गौरीपाडा संघ उपविजेता संघ ठरला होता. यावेळेस मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल लॉंगॉन आणि लॉंगऑफच्या मधनं क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. मात्र त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी. चार ने धावसंख्या वाढते. धावपलकर धावत आहेत त्या 22 धावा. अजून एक चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज राज पाटील मानपाडा यांकडनं. यावेळेस मात्र मोठा फटका, मात्र मिस्टामिंग स्ट्रोक होता. मात्र चेंडू ट्रॅव्हल डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये. तकदीर चेंडू खाली येतो. चेंडू उचलतो फेकीवर तोपर्यंत 2 धावा मिळतात. षटक समाप्त होतोय. 2 षटकाचा खेळ संपतो आणि धावपलकर धावा आहेत त्या गौरीपाडा संघाच्या 1 गडी बाद
24 धावा. 12च्या सरासरीने धावा कुठल्याच मैदानामध्ये या गौरीपाडा संघाने सरफराज राज दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 24 धावा आपण बघू शकाल. धावफलकावरती 12च्या सरासरीने धावा कुठल्याच मैदानामध्ये या गौरीपाडा संघाने एक गडी जरी बाद झाला असेल रवी मात्रे, जर आपण गौरीपाडा संघाचा विचार केला तर या गौरीपाडा संघाने आतापर्यंत जे सामने जिंकलेत त्या गोलंदाजीच्या जोरावरती एकमेव सामना गौरीपाडा संघाने फलंदाजीच्या जोरावर जिंकला तो म्हणजे घोट संघाविरुद्ध रवी मात्रेने एका षटकामध्ये 24 धावा कुठल्या आणि संघाला विजय संपादन करून दिला होता. एकतर्फी फलंदाजी दाखवली होती मैदानामध्ये फलंदाज रवी मात्रेने. मात्र दोन सामन्यांचा विचार केला तर गोलंदाजीच्या जोरावरती दोन सामने जिंकले या स्पर्धेमध्ये या गौरीपाडा संघाने. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज विशाल चौधरी. विशाल यावेळेस मात्र फलंदाज बाद होते ते एशिया उद्ध्वस्त बिग विकेट. हेमंत मात्रे बॅक टू पॅव्हेलियन. विजय मास्टर दगडूशेठ पाटील साहेब घारिवली यांना विनंती होतो की आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचे. दगडूशेठ पाटील साहेब घारिवली. दोन गडी बाद 24 धावा आपण बघतो आणि नवीन फलंदाज मैदानात येतोय तो नवीन फलंदाज मैदानात येतोय बंटी शेलके, ज्याने अप्रतिम कामगिरी दाखवली आतापर्यंत या मैदानामध्ये. जेव्हा जेव्हा संघाला गरज होती तेव्हा तेव्हा चांगली गोलंदाजी दाखवली आहे, चांगली फलंदाजी दाखवली मैदानामध्ये बंटी शेलकेने. मात्र तोच बंटी शेलके चौथ्या क्रमांकात येतोय. यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती ते विशाल चौधरीचा आपण विचार केला तर या स्पर्धेत विशाल चौधरी पहिल्या सामन्यात सलामीला सुद्धा आले होते आणि चांगली फलंदाजी दाखवली होती मैदानामध्ये. त्यानंतर गोलंदाजी सुद्धा खूप चांगली दाखवली विशाल चौधरीने आणि धावांवरती आता मात्र रोख लावलंय 2/24. कारण हेमंत मात्रे सारख्या फलंदाला विशालने बाद केला. एका बाजूला आपण बघितला गौरीपाडा संघ डे स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतो काटी संघ ज्याने नाईट स्पर्धेमध्ये सातत्याने चांगली कामगिरी दाखवली वाकलनच्या नाईट स्पर्धेमध्ये. यावेळेस मात्र मोठा फटका, मात्र मिस्टामिंग स्ट्रोक आहे. मात्र विशाल चौधरी पासून झेल थोडासा लांब होता मी म्हणेन. तोपर्यंत 2 धावा मिळतात. यष्टिरक्षक राजदीप. 2 ने धावसंख्या वाढती. धावसंख्या होती धावफलकावरती 26 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना धावफलकावर धावा आहेत त्या 26 धावा. रवी मात्रे आणि हेमंत मात्रे सलामीची जोडी मात्र बॅक टू पॅव्हेलियन. या दरम्यान दगडूशेठ पाटील यांचं आगमन होते आमच्या व्यासपीठावरती घारिवलीचे. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या T20 ग्रुपच्या माध्यमातून. गोलंदाज विशाल चौधरी राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली देतोय, मात्र ऑप्शनच्या थोडासा बाहेर पंच वाईट चिकून करतायत. एकली धावसंख्या वाढते. धावफलकर धावत आहेत त्या 27 धावा. तिसरं षटक असताना 27 धावा आपण बघू शकाल. गौरीपाडा संघाच्या 2 बाद तर आकर्षक संघ अंतिम फेरी गाठतोय. यावेळेस मात्र फुलटा चेंडू होता, स्टॅमिंग स्ट्रोक होता, मात्र चेंडू ट्रॅव्हलतोय. राहुल चौधरी चेंडू खाली येतो, चेंडू उचलतो फेकी करतोय. तोपर्यंत 2 धावा इथे मिळत आहेत. फलंदाज बंटी शेलकेला. 2 धावसंख्या वाढती. धावफलकावर धावा होतात त्या 29 धावा. बघा एका बाजूला आपण बघतोय गौरीपाडा संघ ज्याने 35 धावा केल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये. असं वाटलं होतं हा संघ पराभूत होईल, मात्र त्या संघाने 28 धावांमध्ये समोरच्या संघाला ऑल आउट केलं. ऑफस्टॉपच्या बाहेर जाणारा चेंडू पुन्हा एकदा स्वेअर चेंडू येतोय.
एकनी धावसंख्या वाढते, धावपल करते 30. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय जयदुर्गा माता क्रिकेट संघ काठी संघ, ज्याने पहिल्याच सामन्यामध्ये एका धावेने सामना जिंकला आयले संघाविरुद्ध. त्यानंतर पुन्हा मागे वळून पाहिलं नाहीये. म्हणजे दोन्ही संघांचा विचार केला आपण तर दोन्ही संघ असं वाटत होते की पहिल्या सामन्यात पराभूत होतील, मात्र दोन्ही संघाने सेमीफायनल पर्यंत मजल मारली. 30 धावा आपण बघू शकाल धावपलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना यावेळेस मात्र मिस्टॅमिंग स्ट्रोक आहे, स्वतः गोलंदाज झेल खाली येतोय, फलंदाज बाद. अजून एक झटका गौरीपाडा संघाला 30 या धावसंख्येवरती. धावपलकर धावा आहेत त्या 30 धावा आपण बघू शकाल. तिसरं षटक मार्गस्थ असताना नवीन फलंदाज मयूर म्हात्रे येतो मैदानामध्ये. एक अष्टपैलू खेळाडू म्हणजे ज्याची ओळख गौरीपाडा संघाकडनं, तो फलंदाज मैदानात 2 सेकंडला. तर सेकंडला फलंदाज विश्वास म्हात्रे. यावेळेस मात्र विश्वास म्हात्रेच्या बॅट मधनं मोठा फटका. बघूया पंचांचा काय येतोय आणि षटकार. तीन षटकाचा खेळ संपतोय मैदानामध्ये आणि धावपलकर धावा त्या गौरीपाडा संघाच्या 36 धावा. 12च्या सरासरीने धावा कुठल्यात आतापर्यंत मैदानामध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना गौरीपाडा संघाने गौरीपाडा संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एक धाडसी निर्णय मी म्हणेल. मात्र गौरीपाडा संघाचा आपण विचार केला तर 2 सामने त्यांनी प्रथम फलंदाजी करताना जिंकले होते, तर तिसरा सामना चेसिंग मध्ये जिंकला होता. म्हणजे त्यांची फलंदाजी खूप खोलवर आहे, त्यामुळे हा निर्णय घेतला असावा संघनायक हेमंत म्हात्रेने. 3 षटकांचा वाजवी खेळ संपतोय. धावपलकर धावा आहेत त्या 36 धावा आपण बघू शकाल. मैदानात आपण बघतोय मयूर म्हात्रे आणि 9 सेकंडला फलंदाज आपण बघू शकाल विश्वास म्हात्रे, ज्याच्या बॅटमध्ये आत्ताच एक षटकार आलाय. विश्वास म्हात्रे आपण विचार केला तर 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजीला आलाय. मात्र विश्वास वैयक्तिक 16 धावांवरती खेळतोय. तो षटक घेऊन येतो गोलंदाज अनंत पाटील. अष्टपैलू कामगिरी आतापर्यंत या स्पर्धेत दाखवली अनंत पाटीलने. गोलंदाजी असो फलंदाजी असो दोन्ही गोष्टींचा आपण विचार केला तर चांगली कामगिरी दाखवली आहे. दोन्ही धावसंख्या वाढते बघा. संयमाने फलंदाजी दाखवते मैदानामध्ये फलंदाज मयूर म्हात्रे. दोन्ही धावसंख्या वाढते. धावपलकर धावा आहेत त्या 38 धावा आपण बघू शकाल. 4थं षटक मार्गस्थ आहे. 5 षटकांचा सामना. दुसरा सेमीफायनलचा सामना सुरू आहे मैदानामध्ये. गोलंदाज अनंत पाटीलचा वापर केला येतोय. 4थ्या षटकामध्ये सेकंडला फलंदाज मयूर म्हात्रे. मयूर म्हात्रेने पहिल्या सामन्यात सामनावीरचा पुरस्कार पटकावला होता गोलंदाजी करत असताना. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता, मात्र फक्त चेंडू हा सन्मान दिला मयूरने. एक सिंगल. एकने धावसंख्या वाढते. धावपलकर धावतात त्या 39 धावा. धावा धावपलकर ती मात्र मिस्टॅमिंग स्ट्रोक आहे.
क्षेत्ररक्षक तकदीर झेल खाली आणि अजून एक मैदानात यश संपादन करतोय गोलंदाज अनंत पाटील. या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी दाखवली आतापर्यंत अनंत पाटीलनी. गोलंदाजी धन्यवाद मास्टर. तकदीरने सुद्धा या स्पर्धेमध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवले आतापर्यंत. चांगला झेल टिपलाय कारण की विश्वास मात्री सारखा फलंदाज बॅक टू पॅव्हलियन आणि अजून एक यश संपादन करतोय गोलंदाज अनंत पाटील. या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं T20 ग्रुपच्या वतीने हार्दिक स्वागत. अर्जुन म्हात्रे साहेब गौरीपाडा यांचं आगमन होतं आमच्या व्यासपीठावरती. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. यावेळेस मात्र मयूर म्हात्रेचा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र अनंत पाटील आपण बघतोय. गोलंदाज एक फिरकी गोलंदाज आणि काटे संघातील सर्वात अनुभवी खेळाडू मात्र चांगली गोलंदाजी दाखवतो मैदानामध्ये. दापोलकर धावा आहेत त्या 39 धावा. 34 षटक मार्गस्थ असताना गोलंदाज अनंत पाटीलचा वापर केला जातोय. यावेळेस मात्र अजून एक डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी मात्र ऑप्शनच्या थोडा बाहेर चेंडू पंच वाईट शिकवून करतायत. असं वाटलं होतं की चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय मात्र चेंडू थोडासा बाहेर जातो आणि पंचांचा योग्य निर्णय येतोय. मैदानामध्ये चेंडू वाईट आहे. 1 ने धावसंख्या वाढते. धावपळ होते. धावा त्या 40 धावा. यावेळेस मात्र चेंडू कार्पेटच्या मध्ये चेंडू ठेवतोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होते संदीप फुटाणे. फक्त सिंगल. 41 धावा आपण बघू शकाल धावपलकावरती. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. धावपलकर धावा आहेत त्या 41 धावा. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या 41. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र स्वतः गोलंदाज जाऊन चेंडूवर फील्ड करतायत अनंत पाटील. फक्त सिंगल. राम म्हात्रेला 1 धाव मिळते आणि षटक समाप्त होतोय. 4 षटकाचा खेळ संपतोय. धावपलकर धावा आहेत त्या गौरीपाडा संघाच्या 42. 42 धावा. 42 धावा आपण बघू शकाल धावपलकावरती. 4 षटकांचा विचार केला तर आपण 10.1 च्या सरासरीने धावा कुठल्याच आतापर्यंत मैदानामध्ये फलंदाजी करत असताना गौरीपाडा संघाने मात्र राम म्हात्रे सारखा आक्रमक फलंदाज अजूनही मैदानात आहे. ज्याला नेहमी सातत्याने ज्याच्या बॅट मधून आपण चौकार षटकार बघत असतो तो फलंदाज अजूनही मैदानामध्ये राम म्हात्रे असा फलंदाज आहे जो कधी धावांचा वेग वाढू शकतो. पहिलं षटक गोलंदाज संदीप फुटाणे टाकलं. 15 धावा दिल्या. 1 गडी बाद केला. दुसरं षटक राजने टाकलं. 9 धावा दिल्या. 1ही गडी बाद केला नाही. तिसरं षटक विशाल चौधरीने टाकलं. 12 धावा दिल्या. 2 फलंदाज बाद केला आणि चौथं षटक अनंत पाटीलने टाकलं. फक्त 6 धावा दिल्या आणि 1 गडी बाद केलाय. म्हणजे प्रथम गोलंदाज दाखवले आतापर्यंत मैदानामध्ये गोलंदाज अनंत पाटीलने. आणि शेवटचं षटक घेऊन गोलंदाज संदीप फुटाणे. गौरीपाड्याचे आमच्या व्यासपीठावरती अर्जुन म्हात्रे साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचे आम्ही T20 ग्रुपच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. वळतोय आपण मैदानाकडे. 4 षटकाचा खेळ संपतोय आणि धावपळकर धावा आहेत त्या 42 धावा. शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज पहिल्या इनिंग मधला गोलंदाज संदीप फुटाणे ज्याने आतापर्यंत या स्पर्धेत चांगली गोलंदाजी दाखवली. मात्र या सामन्याचा विचार केला या सामन्यात 15 धावा खर्च केल्यात गोलंदाज संदीपने. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज राम म्हात्रेचा. मात्र वेगवान डिलिव्हरी आपण बघू शकाल. ज्या प्रकारे वेगवान चेंडू आपण बघतोय गोलंदाज संदीप फुटाण्याकडनं मात्र फलंदाजाला कोणतीही संधी नसताना मी म्हणे मैदानामध्ये चेंडू पडल्यानंतर खूप वेगाने गेला होता. मात्र यष्टिरक्षकाचं मी कौतुक करेल राजदीप चौधरीचा. राजदीप चौधरीने कोणतीही चूक केली नाहीये आणि डॉट चेंडूची समाप्ती. धापलकर धावा त्या 42. शेवटचं षटक मार्गस्थ असताना यावेळेस मात्र राम म्हात्रेने चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल लॉंग ऑन रिझर्व मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतो फेकीवर येतो तोपर्यंत 2 धावा मिळतात राम म्हात्रेला. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 44. 44 धावा धावपलकर आपण बघू शकाल. मागच्या सामन्यात
संघासमोर 49 धावांचं लक्ष होतं, मात्र आगासन संघाने अप्रतिम गोलंदाजी दाखवली. रितेश बाईने टर्निंग पॉइंट षटक टाकला मी मैदानात 3 धावांचा आणि सामना पूर्णपणे झुकवला, तो म्हणजे आगासन संघाच्या बाजूला. गोलंदाज संदीप. यावेळेस मात्र मोठा फटका, मात्र मिस्टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. 2 धावा इथे मिळत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावफलक धावत आहेत त्या 46 धावा. चार गडी बाद 46 धावा आपण बघू शकाल धावफलकावरती. गौरीपाडा संघाच्या अजूनही विचार केला तर शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत मैदानात आणि 46 धावा कुठल्यात आतापर्यंत या गौरीपाडा संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत 46 धावा कुठल्यात मैदानामध्ये. गोलंदाज संदीप फुटाणे. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र मिस्टायमिंग स्ट्रोक होता आणि बघा इथे दुसरी धाव पूर्ण होते का, आणि दुसरी धाव पूर्ण होते. चूक दाखवली काटेरी संघाने मैदानामध्ये आणि त्याची 1 धाव जास्त मोजावी लागली, कारण जिथे 1 धाव होती तिथे 2 धाव मोजावे लागत आहेत काटेरी संघाला. धावसंख्या 2 ने वाढते. धावफलक धावत आहेत त्या 48 धावा गौरीपाडा संघाच्या. 4 गडी बाद 48 धावा आपण बघू शकाल मैदानात. राम म्हात्रे आणि मयूर म्हात्रे जोडी. मयूर म्हात्रेसाठी मैदान खूप लकी मिळेल. याच मैदानात 6 चेंडूमध्ये 12 धावांची गरज असताना मोठागाव संघाविरुद्ध अप्रतिम गोलंदाजी दाखवून सामना जिंकून दिला होता पहिल्याच फेरीमध्ये मयूर म्हात्रेने. तोच मयूर म्हात्रे 9 सेकंडला फलंदाजी करतोय. यावेळेस मात्र मोठा फटका, मात्र मिस्टायमिंग स्ट्रोक आहे. मात्र 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येते तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत आणि 2 ने धावसंख्या वाढते. धावफलक धावत आहेत त्या 50 कंप्लीट. 50 धावा पूर्ण होत आहेत गौरीपाडा संघाच्या. 4 गडी बाद 50 धावा. अजून 1 चेंडू शिल्लक आहे आणि 50 धावा आपण बघू शकाल धावफलकावरती. 50 धावा जरी कुठल्या असेल तरी आपण बघितलं तर काटेरी संघाकडे अनंत पाटील सारखा आक्रमक फलंदाज ज्याने या स्पर्धेमध्ये धावांचा पाऊस पाडलाय. त्यानंतर राहुल चौधरीला आपण बघू शकाल ज्याने सामना जिंकून दिला होता. एकतर्फी झुंज मैदान दिली होती राहुल चौधरीने. 50 धावा आपण बघू शकाल धावफलकावरती आणि अजून 1 चेंडू शिल्लक आहे. यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पहिल्या इनिंगचा सत्र संपतो बिवडेल आणि धावफलकावर धावा आहेत त्या 50 धावा. 5 षटकांचा विचार केला तर 10च्या सरासरी धावा कुठल्या आहेत या गौरीपाडा संघाने आणि 51 धावांचं लक्ष असणार आहे ते म्हणजे काटेरी संघासमोर. गौरीपाडा संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 50 धावा कुठल्या 4 गडी बाद आणि 51 धावांचं लक्ष आहे. सामना जेव्हा सुरू होईल दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया आमचे सहकारी मित्र ओमकार शेट्टे यांना. तत्पूर्वी आपण एक डीजे मास्टरला सुद्धा एक संधी देऊया एक चांगलं संगीत ऐकवण्यासाठी.
जी उभ्या आयुष्यात एकच ध्यास असू दे, हातात भगवा आणि काळजात शिवबा असू द्या. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा अर्पण करून आलेल्या तमाम लाडक्या डोंबिवलीतील क्रिकेटवड्या प्रेक्षकांचं T20 ग्रामीण चषकाच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करून वळूया आपण सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्याकडे. पहिले सत्र कंप्लीट झालं. 5 षटकामध्ये धावा आल्या 50 आणि 51 धावेचं एक मोठं टार्गेट या ठिकाणी सेट केलं गौरीपाडा संघानं. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटाई समोर आणि जिंकण्याचं स्वप्न म्हणे बाळगून सलामीची जोडी येते. मागच्या सामन्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी उंबारली संघासमोर ज्या 2 फलंदाजांनी केली ते दोन्ही फलंदाज स्वतःचा आत्मविश्वास म्हणे बाळगून आणि अनेक स्वप्न म्हणे बाळगून सलामीसाठी येतात. स्ट्रायकिंग वरती अनंता पाटील काटाई क्रिकेट मधले एक अनुभवी खेळाडू, तर त्यांना साथ देतील मैदानावरती राहुल चौधरी. एक अतिशय शक्तिशाली फलंदाज आहेत, एक परिपक्व फलंदाज म्हणून काटाई संघामधनं राहुल चौधरीकडे पाहिलं जातं. मध्ये 51 धावा मी म्हणाले एक मापक लक्ष नसेल, कारण याच गौरीपाडा संघाने इतिहास रचला होता. 36 धावा जीजी स्पोर्ट्स वाकण संघासमोर डिफेन्स केल्या होत्या, त्यानंतर 45 धावा घोट संघासमोर रोखल्या होत्या आणि 48 धावा रोखून हा संघ सेमी फायनल मध्ये आला होता. आणि तो संघ आता सेमी फायनल मध्ये 50 धावा कंप्लीट केल्यात आणि 51 धावा पाहायचे कशा प्रकारे डिफेन्स करतोय या ठिकाणी काटाई संघासमोर, की काटाई संघ स्वतःची विजयाची भागदौड सुरू करत असताना फलंदाजीच्या जोरावरती या गौरीपाडा संघाला परास्त करतोय. अनेक सारे प्रश्न, अनेक सारी चर्चा प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. मध्ये त्या प्रश्नाला उत्तर लाभेल येणाऱ्या 5 मिनिटांमध्ये. आलेल्या सर्व रसिकांकडनं दोन्ही संघांना विजयासाठी लाख लाख शुभेच्छा. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. पॉवर प्लेचा पहिला चेंडू अनंता पाटील साठी मोठा फटका कन्वर्ट करतोय. मिस्टामिंग स्ट्रोक आहे, लॉंगॉनला अप्रतिम झेल विश्वास मात्रेच्या माध्यमातून आणि फलंदाज बाद होतात. टेनिस विश्वाचं एक मोठं नाव मैदानातून बाहेर येत आहे अनंता पाटीलच्या रूपानं. थँक्यू डीजी. हेमंत म्हात्रेला पहिल्या चेंडूवरती हे मिळालेले यश. या गौरीपाडा संघानं 36, 43 आणि 48 धावा का डिफेन्स केल्या त्याचा परिचय, त्याचा परिचय मैदानावरती दिलाय गोलंदाज हेमंत म्हात्रेनं. पहिल्या चेंडूवरती मोठ्या फलंदाजाला या ठिकाणी बाद केलंय आणि पहिल्या चेंडूवरती यश मिळतंय या ठिकाणी गौरीपाडा संघातील गोलंदाजाला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाज बाद होत आहेत आणि नवीन फलंदाज येतोय ऍज द वन डाऊन प्लेअर विशाल चौधरी. त्याला साथ देतील सलामीचे डाव्या त्याचे एक विस्फोटक फलंदाज राहुल चौधरी ऑन स्ट्राईक. अतिशय चांगला झेल टिपला होता विश्वासच्या माध्यमातून. गौरीपाडा संघाचा टीम वर्क खूप चांगला आहे, टीम प्लॅनिंग खूप चांगली आहे, गेम प्लॅन खूप चांगला आहे गौरीपाडा संघाचा. आणि हा गौरीपाडा संघ या कल्याण डोंबिवलीमध्ये स्वतःचं नाव करतोय ग्रामीण चषकामध्ये. हा चेंडू राहुल साठी स्वतःला बॅकलिप करत असताना गुडक्याचा वापर केला होता. व्हेरी गुड फिल्डिंग राम मात्रेच्या माध्यमातून. फुटवर्कचा चांगला वापर केलाय. चेंडूला फील्ड करत असताना फुटबॉल चेंडू सोबत खेळलं जात आहे आणि नक्की सिंगल या ठिकाणी येते राहुलच्या बॅट मधनं आणि अकाउंट ओपन होत आहे या ठिकाणी. काटाई या संघाचं संत सुरुवात काटाई संघाची पाहायला मिळतीये. मग काटाई संघ एक असा संघ आहे जो कोणत्याही क्षणाला डोकं वर काढू शकेल, कारण काटाई संघाचा होम ग्राउंड आहे. या मैदानाच्या जमीच्या बाजू या काटाई संघाला माहिती आहेत. तुम्ही सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागलंय काटाई संघाच्या फलंदाजांकडे. क्षेत्ररक्षण जर पाहिलं डीप मध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत. हा चेंडू विशाल साठी कव्हरच्या डोक्यावरनं क्षेत्ररक्षकाला बीट करून चौकार दाखवायचा होता फलंदाज विशालला. मग तो चेंडू व्यवस्थित बॅट वरती येत नाहीये, तोपर्यंत सिंगल लाभेल विशाल आणि फलंदाज राहुलला आणि काटाई संघ सिंगल न पोहोचेल 2 या धावफलकावरती. 10.20 ची सरासरी जास्त महागडी नसेल. मग गौरीपाडा संघाची ताकद आहे त्यांची गोलंदाजी, कारण नाणेफेकी जिंकल्यानंतर स्वतःच्या गोलंदाजावरती विश्वास या गौरीपाडा संघाने दाखवला आणि एक धाडसी निर्णय घेतला काटाई संघासमोर प्रथम फलंदाजी करण्याचा आणि 51 धावा चेस करायच्या आहेत. काटाई संघाला हा चेंडू राहुलच्या बॅटमधून अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी डीप मध्ये लॉंग ऑफला. एक क्षेत्ररक्षण डीप मध्ये लॉंग ऑन व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षणाची रचना डीप मध्ये तुम्ही पाहू शकाल. आणि या 2 धावा राहुल चौधरीला मिळतील आणि 2 धावेनं धावफलकावरती एकेरी दुहेरी धावेनं एक प्लॅटफॉर्म निर्माण करण्याचा प्रयत्न करतात राहुल चौधरी आणि काटाई संघातील फलंदाज विशाल चौधरी.
कौस्तुभ मुंडे गुंडलिकेच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहू शकाल. कौस्तुभच्या चेहऱ्यावरती एक वेगळं तेज स्माइल पाहायला मिळतीये, कारण त्यांचा गावदेवी आगासन संघ मेगा फायनल मध्ये पुढे सरकलाय. खूप चांगली कामगिरी गावदेवी आगासन संघाने केली आहे. या स्पर्धेचा विचार केला तर ऑल ओव्हर टीम परफॉर्मन्स अप्रतिम पाहायला मिळाला गावदेवी आगासन संघाचा, आणि पूर्णपणे या डोंबिवलीच्या प्रेक्षकांच्या हृदयावरती नाव कोरलं केजू मुंडे, निल्सन, त्यानंतर रितेश माळी यांसारख्या नवोदित खेळाडूंच्या माध्यमातून. हा चेंडू राहुल चौधरीसाठी मोठा फटका कन्वर्ट करतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज केलं जात आहे. डीप मध्ये लॉंगॉनला बंडू म्हात्रेच्या माध्यमातून अजून एक अप्रतिम झेल आणि फलंदाज बाद होतोय. राहुल चौधरीच्या पारीचा अंत झालाय. अतिशय चांगला संकेत डीजे मास्टरच्या माध्यमातून दिला जातोय. आ देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना के दम मेरे साथिया. फलंदाज बाद झालेत राहुल, आणि आता मात्र नवीन फलंदाज कॅप्टन ऑफ द टीम संगनायक राज पाटील मैदानावरती येत आहेत. आपल्या सर्वांचे लाडके ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोददा पाटील सुद्धा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. या T20 ग्रुपचे आधारस्तंभ म्हणून ज्यांची ओळख आहे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक प्रेक्षकाच्या मनावरती ज्यानं नाव कोरलंय त्या विनोददा पाटील यांना सुद्धा तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताना पाहू शकाल. ही स्पर्धा SM डिजिटलच्या माध्यमातून कव्हर केली जाते आणि अतोनात प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला प्रेम देतोय, आणि एक भव्य दिव्य प्रकाश झोतातली नाईट स्पर्धा या ठिकाणी डोंबिवलीच्या प्रेक्षकांना पाहायला मिळतीये. हा चेंडू विशाल साठी हुक करण्याचा प्रयत्न होता विशालचा, मात्र चेंडू तुम्ही पाहू शकाल बॅट वरती येत नाहीये. एक यशस्वी षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय. मागच्या सामन्याची आठवण या षटकानं करून दिली आहे, कारण आगासन संघासमोर खंबालपाडा संघाला धावा चेस करायच्या होत्या, त्या म्हणजे 49 धावा, आणि त्यावेळी केजू मुंडेने सुद्धा पॉवर प्ले मध्ये फक्त 4 धावा आणि एका फलंदाजाला बाद केलं होतं, आणि त्या षटकाची प्रचिती या षटकामध्ये पाहायला मिळाली. गोलंदाज हेमंत म्हात्रेच्या माध्यमातून 2 फलंदाजांना बाद करत असताना फक्त 4 धावा खर्च केल्या. एका षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी कंप्लीट होतोय. आफ्टर 1 ओव्हर्स कोमोझॉन ओनली 4 रन्स, थोडासा नाजूक स्थितीमध्ये सापडलाय. या ठिकाणी गौरीपाडा संघासमोर धावा चेस करत असताना हा काटाई संघ, गौरीपाडा संघाचा मी कौतुक करेल. काटाई संघ या परिसरातील एक दादा संघ म्हणून ज्यांची ओळख आहे, आणि त्या संघासमोर धाडसी निर्णय घेतला फलंदाजीचा, आणि गोलंदाजीच्या जोरावरती सामना जिंकण्याचं स्वप्न गौरीपाडा संघानं पाहिलं, आणि आतापर्यंत ते स्वप्न सत्यामध्ये साकारताना तुम्ही पाहू शकाल. हेमंत म्हात्रे या गोलंदाजाला याची देही याची डोळा क्रिकेटचा हा आजच्या रात्रीतला अंतिम सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. याच्यासाठी केला होता अट्टहास हा क्षण गोड व्हावा, आणि तो शेवटचा क्षण अनेक प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये गोड होताना तुम्ही पाहू शकाल. T20 ग्रामीण चषकाच्या माध्यमातून पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज राम म्हात्रे. क्रिकेट मधलं एक मोठं नाव आहे कल्याण परिसरातील गौरीपाडा संघातील. हा चेंडू लास्ट मोमेंटला कट करतोय, अतिशय चांगला झेल गली रिजन मध्ये, आणि एका संघनायकाची शिकार केली आहे, आणि मैदान सोडावं लागेल. या ठिकाणी राज पाटील या संघनायकाला तिसरा फलंदाज बाद काटाई संघाचा. अप्रतिम संगीत, सध्याच्या स्थितीला लोकप्रिय जी सिरियल आहे जय मल्हार या सिनेमातलं टायटल सॉन्ग या ठिकाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं जात आहे. आता मात्र स्वतःच्या डीजेच्या तालावरती चंद्रकांत फुटाणे, संदीप फुटाणे आणि त्यांच्या तमाम सहकाऱ्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र खऱ्या अर्थानं मन जिंकली आहेत मैदानावरती गौरीपाडा संघातील गोलंदाजांना. फलंदाजी सुद्धा खूप चांगली झाली, आणि गोलंदाजी आता मात्र त्या फलंदाजीवरती कळस चढवतीये, आणि विजयाचं स्वप्न साकारतायत गौरीपाडा संघातील गोलंदाज.
हा चेंडू विशाल साठी नाईस लाईन पूर्णपणे इम्प्रेस करतात प्रेक्षकांना या ठिकाणी गोलंदाज राम म्हात्रे याची गोलंदाजी केली हेमंत म्हात्रे या गोलंदाजानं ते चित्र पुन्हा एकदा सातत्यानं कंटिन्यू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सातत्यानं दबावाखाली आणलं जातंय आणि फलंदाजांना या ठिकाणी डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला जातोय गौरीपाडा संघातील गोलंदाजांच्या माध्यमातून मध्ये काडी संघ कोणत्याही क्षणाला सामन्यामध्ये शिरकाव करू शकेल त्यामुळे सामना खूप चांगला पाहायला मिळेल हा चेंडू विशाल साठी चेंडू व्यवस्थित बॅट वरती नाही आहे व्हेरी गुड फिल्डिंग अप्रतिम क्षेत्ररक्षण फर्स्ट स्लिपला तुम्ही पाहू शकाल तोपर्यंत फक्त सिंगल लाभेल एका धावेसाठी झगडावं लागतोय या ठिकाणी काटई या संघाला ची अवस्था केली होती गौरीपाडा संघानं ठाणे जिल्ह्यातल्या एका मोठ्या जीजी स्पोर्ट्स वाकण संघाची तशीच परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळती आहे डोकं वर काढू दिलं जात नाही या काटई संघातील फलंदाजांना मात्र अजूनमध्ये संदीप फुटाणे खेळाडू कक्षामध्ये आहे त्यामुळे आशा असतील हा चेंडू फुल टॉस होता रोहित साठी फायदा उचलता आला नाहीये चेंडू लॉंगॉनला ट्रॅव्हल होता व्हेरी गुड फिल्डिंग तेवढी चांगली फेकी हाय स्टँडर्ड क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल गौरीपाडा संघाच्या माध्यमातून हेमंत पुन्हा एकदा स्वतःची ताकद या ठिकाणी दाखवतोय आणि गोलंदाजीच्या क्षेत्रामध्ये बहारदार कामगिरी पॉवर प्ले मध्ये पाहायला मिळतीये राम म्हात्रेच्या माध्यमातून दुसरं षटक सुरू आहे धापलकावरती धावा फक्त 6 हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता सॉफ्ट हँड चेंडूला खोदून काढतोय सिंगल पहिली कंप्लीट केली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न घातकी ठरू शकला असता कारण क्षेत्ररक्षण आणि फेकी खूप अचूक येते आणि पूर्णपणे प्रेशर मध्ये आणलंय या ठिकाणी काटई संघाला गौरीपाडा संघाचं कौतुक करेल काटई संघ एक खूप मोठं नाव आहे डोंबिवलीतील आणि त्या संघाला या ठिकाणी डॉमिनेट करण्याचा प्रयत्न त्या संघाच्या होमग्राउंड वरती करतात त्यामुळे एक बहारदार कामगिरी तुम्ही गौरीपाडा संघाच्या माध्यमातून पाहू शकाल काटई संघाने आज गेम प्लॅन बनवलाय संदीपला मागे ठेवलाय एक वेगळी रणनीती काटई संघाने आखली आहे रोहितला पुढे सरकवलाय हा चेंडू रोहित साठी कम्प्लिटली ब्लाइंड स्ट्रोक बीट झालेत रोहित फुटवर्कचा अजिबात वापर नव्हता चेंडूवरती नजर नव्हती आणि पुन्हा एकदा चांगली कामगिरी त्या ठिकाणी केली आहे गौरीपाडा संघातील गोलंदाज राम म्हात्रेच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये धावायला 4 त्या गोलंदाजाचं नाव थोडंसं मागे सरकवण्यासाठी आणि स्वतःचं नाव या टेनिस पटलावरती पुढे आणण्यासाठी अजून चांगली कामगिरी पाहायला मिळाली राम म्हात्रेच्या माध्यमातून आणि फक्त 3 धावा आणि एका फलंदाजाला या ठिकाणी बाद केला आणि आफ्टर 2 ओव्हर्स पॉवर प्लेच्या कंप्लीट होत आहेत आणि धापलकावरती धावा एक पूर्णपणे नाजूक स्थितीमध्ये अडकलेल्या काटई संघाची फक्त आणि फक्त 7 आणि फलंदाज बाद झाले 3 डीज थँक यू डीजी 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर स्कोर कार्ड वरती धावा तुम्ही पाहू शकाल आफ्टर 2 ओव्हर्स स्कोर मोज ऑन ओनली 7 तिसरं षटक घेऊन येतो याळी संघातील एक अष्टपैलू खेळाडू टेनिस विश्वातील एक अजून मोठं नाव प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर येतोय रवी म्हात्रेच्या स्वरूपानं पॉवर प्ले मध्ये हव्या त्या धावा या ठिकाणी आल्या नाहीयेत माझं झुंबत लक्ष जास्त मागडं नाहीये कारण 18 चेंडू वरती झुंबत 44 धावेचा पल्ला या ठिकाणी पार करायचा तो म्हणजे काटई या संघाला नथिंग इज इम्पॉसिबल द पेपर अशक्य असं काहीच नाहीये यू क्रिएट हार्ड वर्क गॉट सक्सेस डोंट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम्स जर तुम्ही स्वप्नांचा पाठलाग केला तर धावा बनवू शकतील काटई संघातील हे दोन्ही फलंदाज गोलंदाज सज्ज होतोय हा चेंडू पडल्यानंतर बाउन्स झालाय बीट होत आहेत त्या ठिकाणी विशाल मात्र चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे आणि अवांतर धाव या ठिकाणी येईल आणि अवांतर धावेनं धावसंख्या पुढे सरकेल धापलकावरती धावा येत आहेत या ठिकाणी 8 ओव्हर द विकेट गोलंदाज सज्ज होतो रवी हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता खोदून काढण्याचा प्रयत्न करत असताना सिंगल वेगाने कंप्लीट करतात दुसरी धाव घातकी ठरू शकेल मात्र विशाल व्हेरी गुड रनिंग चांगला कॉल चांगलं तालमेल 2 फलंदाजामध्ये आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकतीये धापलकावरती धावा बऱ्याच कालावधीनंतर दुहेरी अंकामध्ये येत आहेत स्कोर कार्ड वरती धावा येत आहेत 10 पाठलाग करायचा 51 धावेचा अजूनपर्यंत 41 धावा येणाऱ्या 17 चेंडू वरती या ठिकाणी बनवाव्या लागतील त्या म्हणजे काटई या संघाला
गोलंदाज सज्ज होतोय रवी. हा चेंडू विशाल साठी बीट होत आहे त्या ठिकाणी पूर्णपणे विशाल चौधरी. काटे संघाचा जो विचार केला, काटे संघानं जो गेम प्लॅन बनवला संदीपला मागे ठेवून तो गेम प्लॅन काहीसा महागडा पडतोय. त्यामुळे आता मध्ये एखाद्या फलंदाजाला विकेट या ठिकाणी फेकावी लागेल आणि संदीप फुटाणेला लवकरात लवकर मैदानावरती बोलवावं लागेल, तेव्हा सामना बदलेल. काटे संघाच्या बाजूनं हा चेंडू शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू ट्रॅव्हल होतोय तो म्हणजे बॅक टू बॉलर. चेंडूला फीड केलं जाईल तोपर्यंत अजून 2 धावा या ठिकाणी येतील. काटाई संघ स्वतःच्या होम ग्राउंड वरती थोडासा खराब स्थितीमध्ये आहे. मग ते कधीही कोणत्याही स्थितीला जर एखाद्या फलंदाजानं विस्फोटक खेळी केली, एखाद्या षटकामध्ये 18 ते 20 धावा कुठल्या गेल्या तर पुन्हा एकदा सामना रिकव्हर करू शकतील काटाई संघातील हे फलंदाज. फलकावरती धावा आलेत 12. गोलंदाजी खूप चांगली होती आहे, लेथ खूप भेदक आहे या गौरीपाडा संघातील गोलंदाजांची आणि टप्पा चुक्या. वन्स अगेन गुड लेन्स वाढवणा चेंडू बाउन्स होतो. वाडा बॉलिंग इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. प्रेक्षकांच्या हृदयावरती नाव कोरणारं षटक सातत्यानं फेकलं जातं. गोलंदाज रवीच्या माध्यमातून जी कामगिरी केली आगासन संघानं, केजूनं, रितेशनं तीच कामगिरी करतोय गौरीपाडा संघ. हा चेंडू आखूड टप्प्याचा होता, भिरकावून देतोय. यावेळी बॅटचा पेस ओपन केलाय, डोकं वर काढलंय फलंदाज विशालनं. चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सीमा पार खणखणीत षटकार. चेंडू अजून बाकी आहे 1 आणि धावफलकावरती धावालेत 18 धावा स्कोरबोर्ड वरती लावलेत. हे षटक थोडस महागडं फेकलं जात आहे रवीच्या माध्यमातून, कारण या षटकारानं चित्र या षटकाचं पूर्णपणे विचित्र केलंय आणि जे संकल्पना होती रवीची ती संकल्पना भरकटलेली आहे या षटकारानं फलंदाज विशाल चौधरीनं. जर अजून एखादा मोठा फटका आला तर सामना पुन्हा एकदा 50-50 बॅलन्स दोन्ही संघाच्या बाजूनं पाहायला मिळेल. षटकातला शेवटचा चेंडू. हा चेंडू अतिशय चांगला फटका, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिसफील्ड इज देअर, चुकीला माफी नाही आहे. चेंडू क्षेत्ररक्षकाला बीट करून लॉंग ऑफ सीमा पार, चेंडू फरार, चौकार, गुड शॉट. थँक्यू डीसी. 3 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. आता मात्र मॅथमॅटिक कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर 12 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 29 धावेची. प्रति षटकामागे सरासरी बनवायची होती 10.20 ची, आता ती सरासरी महागडी होती आहे या ठिकाणी काटे संघासाठी. येणाऱ्या काळामध्ये 14.50 च्या सरासरीनं धावा जमवायच्या आहेत. येणाऱ्या 2 षटकामध्ये काटे संघातील मिडल ऑर्डर मधील फलंदाज रोहित भोईर आणि विशाल चौधरी या 2 फलंदाजांना, गोलंदाजी रोहित पाटील या 2 फलंदाजांना गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज मयूर म्हात्रेचा वापर केला जातोय. कोण विसरलेल्या मयूरला स्पोर्ट वाकण संघासमोर 36 धावा डिफेन्स करत असताना 3 फलंदाजांना बाद करून सामन्यामध्ये शिरकाव करून दिला होता या गौरीपाडा संघाला. त्याच मयूर म्हात्रेचा वापर या ठिकाणी केला जातोय. पाहिजे कशा प्रकारे फाईट देतोय रोहित आणि फलंदाज विशाल याकडे लक्ष लागलंय काठी संघातील पाठराख्यांचं, कारण सामना अतिशय महत्वाचा आहे. सेमीफायनलचा सामना आणि जो संघ जिंकेल तो संघ मेगा फायनल मध्ये आगासन या संघासमोर फाईट करू शकेल. त्यामुळे चॅम्पियन बनण्याचं स्वप्न कोणाचं कंप्लीट होईल. मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ होता सोनापाडा, तो संघ स्पर्धेतनं बाहेर झाला. उंबारली संघ 2015चा चॅम्पियन होता, तो संघ क्वार्टर फायनल मध्ये बाहेर झाला. याच काटे संघाने त्याला परास्त केलं होतं. आता तोच काटे संघ विजयासाठी फाईट देतोय. हा चेंडू फुल टॉस, यावी मोठा फटका रोहितच्या बॅट मधनं, मात्र प्रॉपरली टायमिंग करू शकले नाहीत रोहित.
2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जात होता, मात्र नकार केलाय फलंदाज रोहितनं आणि 2 धावेनं समीकरण बनेल. येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावा. तर तुमच्याकडे अजून मध्ये अजय सारखा फलंदाज आहे, संदीप सारखा फलंदाज आहे, तर तुम्ही हा गेम प्लॅन का केला हा सुद्धा प्रश्न विचारतात काटे संघाचे पाठीराखे या ठिकाणी काटेच्या संघनायकाला. हा चेंडू रोहितसाठी बॅटचा पेस ओपन करतोय. मिस्टामिंग स्टोके लॉंग ऑफ ला क्षेत्ररक्षक पुढे सरकले होते, मध्ये झेल वाक्याच्या बाहेर आहे. नो मॅच स्टँडमध्ये चेंडू लँड होतोय आणि पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी मिळतील, त्या म्हणजे काटे संघाला. आणि 2 धावेनं समीकरण बदलेल. जिंकण्यासाठी धावा आवश्यक असतील. येणाऱ्या 10 चेंडूवरती 25. काटे संघाचे पाठीराखे कुठे का होईना आता मात्र दुर्गा मातेजवळ साकडं घालत असतील की या धावा कंप्लीट केल्या जावा. धावा कशा येऊ मात्र विजय साकारणं हे स्वप्न आहे या ठिकाणी काटे संघाच्या पाठीराख्यांचं. हा चेंडू खूप चांगला आहे. मागच्या 2 चेंडूवरती सामना बॅलन्स होता. 50-50 मॅच पाहायला मिळत होती काटाई वर्सेस गौरीपाडा. मात्र हा निर्धाव चेंडू तराजू जड करतोय या गौरीपाडा संघाचा. मयूर चांगली कामगिरी करतोय, आतापर्यंत चेंडू बॅटवरती येऊ दिले जात नाहीयेत. हा चेंडू रोहित साठी आखूड टप्प्याचा चेंडू होता. भिरकावून देतो चेंडूला डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा मिळवताना या ठिकाणी गेम प्लॅन सक्सेस होतोय, तो म्हणजे काटे संघाचा. आणि 3 धावीनं या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल स्कोर कार्ड वरती धावा आहेत 29. काटे संघाला आता एखाद्या फलंदाजाला विकेट फेकावी लागेल, कारण संदीप फुटाणे सारखा खेळाडू जर तुमचा खेळाडू कक्षामध्ये असेल आणि सामन्यामध्ये तुम्ही दबावाखाली आहात तर त्या खेळाडूला मैदानावरती आणणं खूप गरजेचं असेल या 2 खेळाडूंना. अन्यथा एकदा खेळाडूला मोठे फटके साकारताना स्वतःला इम्प्रूव्हमेंट या ठिकाणी द्यावी लागेल काटे संघाला. हा चेंडू विशालसाठी मोठा फटका कन्वर्ट करतोय. क्षेत्ररक्षक पुढे सरकले. जेल घेणं थोडंसं कठीण आहे. प्रयत्न केले होते स्वतःच्या बॉडीचा बॅलन्स सांभाळत असताना जेल त्या ठिकाणी सुटतोय आणि 3 धावा पुन्हा एकदा ठिकाणी कंप्लीट होत आहेत. आणि 3 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा येतात 32. जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत 51 धावा, म्हणजे अजूनपर्यंत 19 धावेची गरज आहे 7 चेंडूवरती. जर या चेंडूवरती कौस्तुभ मोठा फटका आला तर काटे संघाच्या बाजूने सामना झुंकेल. जरी 2 धावा आल्या तरी सामना बॅलन्स पाहायला मिळेल. जर चेंडू निर्धाव केला तर मात्र काटे संघ बॅकफुटला येऊ शकेल. धावफलकावरती धावा आहेत 32, 7 चेंडू आणि 19 धावेची गरज. त्यामध्ये रोहितच्या बॅट कडे लक्ष लागलंय, ते म्हणजे तमाम रसिकांचं. मयूर सज्ज होतोय. हा चेंडू लेनचा विचार नक्कीच करावा लागेल. प्रेशर ऑन द बॅट्समन. धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि चोटी धाव बनवत असताना रोहित पाटील हा फलंदाज मध्ये बाहेर येतोय. मध्ये एक अवांतर धाव धावफलकावरती कन्वर्ट होईल आणि नवीन फलंदाज मदत येताना तुम्ही पाहू शकाल संदीप फुटाणे. या ठिकाणी फलंदाज बाद झालेत. काटाई संघाचे 4 आणि गौरीपाडा संघाचे फलंदाज बाद झाले होते 4. 7 चेंडू 18 धावेची गरज आहे. नाणेफेकीचा कौल आहे गौरीपाडा संघाच्या बाजूनं, त्यामुळे धावा कंपल्सरी बनवाव्याच लागतील या ठिकाणी काटाई या संघाला. 7 चेंडू 18 धावा विशाल कडनं आता अपेक्षा बागत असेल. मग नवीन फलंदाज येतोय काटाई संघाचा हिरा संदीप फुटाणे. कित्येक मैदानावरती काटाई संघाला अशा क्रुशियल सिच्युएशन मध्ये ज्या संदीप फुटाणेनं बाहेर काढलाय त्या संदीप फुटाणे वरती सामन्याची जिम्मेदारी येते आहे. तर हा चेंडू वरती या सामन्याचं भविष्य निर्भय असेल, ते म्हणजे विशाल आणि गोलंदाज मयूर या 2 खेळाडूंवरती. हा चेंडू विशाल साठी मिस टायमिंग स्टोके क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी जज करतायत. मात्र झेल खूप वेळ हवेमध्ये होता, संधी होती झेल जज करण्याची. मात्र 2 धावा येतील आणि सामना पुन्हा एकदा दोन्ही संघांच्या बाजूनं या ठिकाणी पाहायला मिळेल, कारण 2 धावसंख्या होतीये धावफलकावरती. 4 षटक कंप्लीट झाल्यानंतर 35 आणि समीकरण उरतंय येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी या ठिकाणी गरज असेल 16 धावेची काटाई या संघाला. मात्र संदीप फुटाणे सारखा फलंदाज आहे आणि 16 धावा कंपल्सरी चेस कराव्याच लागतील सँडी
या गोष्टीकडे लक्ष असणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आपल्याकडे काहीसा वेळ आहे कारण त्या ठिकाणी गौरीपाडा संघ टीम मीटिंग कॉल करतोय. त्यावेळी या ऐकूयात येणाऱ्या काळामध्ये अशा दबावाच्या स्थितीमध्ये एक अप्रतिम संगीत आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून. आता म्हणते कार्डी संघाचे सपोर्टर्स त्यांच्या प्रेक्षकांना मोटिवेट करतात. देसाईचं एक मोठं नाव रवी म्हात्रे यांच्या माध्यमातून काटाई संघ जर सामना विन झाला तर 5111 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. 6 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावा. वॉट अ मॅच. प्रेक्षकांना उत्कंठेच्या शिगेला नेणारा आणि प्रेक्षकांच्या मनावरती दबाव वाढवणारा एक अप्रतिम सामना काटाई वर्सेस गौरीपाडा या दोन संघाच्या माध्यमातून. सो प्रेक्षक वर्ग SM डिजिटलच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूबला पाहतोय त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून स्लॉगोरचं अंतिम षटक घेऊन येतोय एक अनुभवी गोलंदाज रवी म्हात्रे. सेकंडवरती संदीप. पहिला चेंडू संदीप साठी. खूप मोठी चूक होतीये, खूप मोठी चूक होतीये मी म्हणाले या ठिकाणी यष्टीरक्षक पंडू म्हात्रेच्या माध्यमातून. त्यांच्या संदीप फुटाणेनं कित्येक वेळा असे सामने जिंकून दिलेत या काटाई संघाला. त्या फलंदाजाचा झेल सुटतोय. पहिला चेंडू गुडलेन स्पॉटवरनं उसळी देणारा फेकला होता. येणाऱ्या काळामध्ये पाहायचे कशा प्रकारे व्हेरिएशन करतायत गोलंदाज आणि कशा प्रकारे या धावा रोखतायत की फलंदाज संदीप फुटाणे दोन मोठ्या फडक्यानं सामना काटाई संघाच्या बाजूने खेचून आणतोय. प्रयत्न करावे लागतील संदीपला. यू क्रिएट हार्ड वर्क, गॉट अ सक्सेस. हा चेंडू लेनचा विचार नक्कीच करावा लागेल. यष्टीरक्षक जीवाची बाजी आता मात्र लावतोय. झालेल्या चुका या ठिकाणी रिकव्हर करतायत यष्टीरक्षक बंडू म्हात्रे. तोपर्यंत वाईटच्या माध्यमातून सिंगल येईल आणि समीकरण बनेल 5 चेंडू 15 धावा. 300च्या स्ट्राईक रेटनं येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती धावा जमवायच्या आहेत. हा चेंडू संदीप साठी वॉट बॉलिंग. खूप चांगली गोलंदाजी मैदानी पाहायला मिळतीये. आतापर्यंत विचार केला फक्त एक फुलटॉस चेंडू रोहितला मिळाला होता. त्याचा अपवाद वगळला तर कोणताही खराब चेंडू आतापर्यंत फेकला नाहीये. मी म्हणाले या ठिकाणी गौरीपाडा संघातील गोलंदाजांना सुरुवात करून दिली हेमंत म्हात्रेनं. पॉवर प्ले मध्ये 4 धावा. त्यानंतर राम म्हात्रेनं 3 धावा खर्च केला. रवी म्हात्रेनं 15 धावा खर्च केल्या होत्या. तरी सुद्धा त्याच गोलंदाजावरती विश्वास दर्शवला. व्हॉट अ गेम प्लॅन. हा चेंडू येतोय तो म्हणजे डीप मध्ये लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक या ठिकाणी चेंडूला फील्ड करतायत. तोपर्यंत 2 धावा येतील आणि 2 धावेच्या मदतीनं या ठिकाणी धावफलकावरती धावा येत आहेत. त्या म्हणजे 2 आणि समीकरण बनतंय 2 चेंडूवरती आतापर्यंत 3 चेंडूवरती आतापर्यंत धावा आले. त्या म्हणजे फक्त आणि फक्त 3 म्हणजे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावा कंपल्सरी बनवाव्याच लागतील. चांगली गोलंदाजी केली होती काटाई संघानं. मात्र फलंदाजी थोडीशी कमकुवत होती. मात्र संदीप कडनं जर षटकार आला तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंग भरू शकतील या ठिकाणी काटाई संघातील स्टार खेळाडू. येणाऱ्या चेंडूवरती सामना पूर्णपणे निर्बल असेल. पाहायचं येणाऱ्या चेंडूवरती कशा प्रकारे फलंदाजी होती. विस्फोटक फलंदाजी गरजेची आहे काटाई संघाला. हा चेंडू दांडी गुल होतीये. फलंदाज बाद होत आहेत. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल संदीप फुटाणे. ज्या फलंदाजाकडनं अपेक्षा होत्या त्या संदीप फुटाणेनं संकटामध्ये सोडलंय काटाई संघाला आणि आता विजय संपादन करणं काटाई संघाला थोडंसं कठीण असेल. कारण 2 चेंडू आणि 13 धावा कंपल्सरी चेस कराव्याच लागतील काटाई या संघाला. दोन चेंडू आणि 13 धावेची गरज आहे. 12 धावा या ठिकाणी चालू शकणार नाहीयेत. त्यामुळे सामना झुंकतोय.
तो म्हणजे गौरीपाडा या संघाच्या बाजूनं. मात्र एखादा चमत्कार सामन्यामध्ये पुन्हा एकदा वापसी करून देईल आणि चौथ्यांदा गोलंदाजीच्या जोरावरती सामना डिफेन्स करतोय हा गौरीपाडा संघ. वाकण संघाला 36व्या वरती रोखलं, त्यानंतर या संघानं मागे वळून पाहिलं नाही आहे, कारण वाकण संघासारख्या बलाढ्य संघाला परास्त केल्यानंतर या संघानं कॉन्फिडन्स लेवल खूप उंचावला आणि अप्रतिम छाप सोडली. ज्या वाकण संघानं 33 ट्रॉफ्या आपल्या नावावरती यंदाच्या सीझनला केल्या, तो बलाढ्य संघ स्पर्धेतनं बाहेर झाला या स्पर्धेतनं. मागच्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ भोपर संघ, देसाई सारखा मोठा संघ बाहेर झाला या स्पर्धेतनं. उंबारली संघ आणि गौरीपाडा संघ आणि आगासन संघ हे दोन संघ आता मात्र अंतिम टप्प्यामध्ये या ठिकाणी येत आहेत. शेवटचा चेंडू, हा चेंडू लेंथ खराब आहे, वाईट चेंडू येईल. मग एक चेंडू आणि 12 धावा बनू शकणार नाहीयेत. एक चेंडूवरती 9 धावा मग मी टेनिस विश्वामध्ये बनताना पाहिली आहेत. एक चेंडूवरती 11 धावा सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरती झालेत. मग या ठिकाणी 12 धावा हव्यात आणि या ठिकाणी सामना सोडावा लागतोय तो म्हणजे दुर्गा माता क्रिकेट संघ काटेला. खूप चांगलं क्रिकेट अनंतदादा पाटील आणि त्यांच्या संघानं सादर केला. मात्र या ठिकाणी मी काटे संघ हरला याचं कारण मी म्हणेल सलामी अनंतदादा थोडीशी खराब झाली. जर पावपणीच्या 2 षटकामध्ये धावा आल्या असत्या राहुल आणि अनंता पाटील यांच्या बॅटमधनं तर सामना वेगळ्या स्थितीला पाहायला मिळाला असता. कारण राज सुद्धा अपयशी ठरले संदीप. विशाल रोहितने चांगला प्रयत्न केला, मध्ये सामना या ठिकाणी जिंकला तो म्हणजे गौरीपाडा संघानं. एकदा जोरामध्ये टाळ्या उद्या गौरीपाडा संघासाठी, कारण गौरीपाडा संघ मेगा फायनल मध्ये या ठिकाणी प्रवेश करतोय. कल्याण नगरीतला एक हा मोठा संघ अंतिम टप्प्यामध्ये येतोय आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक कोणाला जात आहे याकडे लक्ष लागलंय तमाम गौरीपाडा संघातील सपोर्टर्स. मग आमचे गुणलेखक या ठिकाणी नक्कीच आमच्यापर्यंत माहिती देतील. मॅन ऑफ द मॅचचा हकदार असेल या ठिकाणी. गोलंदाजी खूप चांगली झाली आहे, मग त्या फलंदाजी त्या स्कोर बुक मध्ये आहे, त्यामुळे तिथे फलंदाजी सुद्धा टॅली करावी लागेल आणि ऑल ओव्हर अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या खेळाडूला या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी बनतोय गौरीपाडा संघातील ज्यानं अतिशय चांगली अष्टपैलू भूमिका पार केली. फलंदाजी करत असताना एक षटकार सुद्धा दाखवला होता विश्वासनं. मात्र गोलंदाजी करत असताना 8 धावा हेमंतनं बनवल्या आणि 3 फलंदाजांना बाद केलं. तो हेमंत ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. यायचं हेमंत व्यासपीठावरती 8 धावा आणि ज्यानं पॉवर प्ले मध्ये फक्त 2 फलंदाजांना बाद केला आणि फक्त 4 धावा खर्च केल्या त्या हेमंत म्हात्रेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतील आपल्या सर्वांचे लाडके ग्रामीण असोसिएशनचे अध्यक्ष आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय विनोद शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हेमंतला दिला जाईल. चांगली कामगिरी केली. आता मात्र मेगा फायनलचा सामना तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल. गावदेवी आगासन वर्सेस गौरीपाडा. ऑल द बेस्ट गौरीपाडा टीम, खूप चांगली कामगिरी केली. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही फलंदाजीच्या जोरावरती जे संघ निर्भर होते त्यांना परास्त केलं. आता मात्र तुमची फाईट असेल ती म्हणजे जो संघ गोलंदाजीच्या जोरावरती छाप सोडतोय त्या आगासन संघासमोर. आगासन संघाची ताकद त्यांची गोलंदाजी, गौरीपाडा संघाची ताकद त्यांची गोलंदाजी, त्यामुळे सामना खूप चांगला असेल. नाणेफेकीसाठी यायचे आगासन आणि गौरीपाडा संघातील संघनायक. आणि गौरीपाडा संघ रवी म्हात्रे आम्ही तुम्हाला कॉल करतोय आयोजकांच्या वतीने. एक तुम्हाला विनंती असेल इथे